नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, रत्नागिरीत फिरतो अजून। मी आत्ता रत्नागिरीतून चाललो आहे रत्नदुर्ग किल्ला बघायला। खूप छान आहे असं म्हणतात, मी ऐकण्यात आलं। आणि त्यानंतर या ठिकाणची नॅचरॅलिटी म्हणजे समुद्रकिनारा, एका ठिकाणी एका साईडला सफेद वाळू, दुसऱ्या साईडला काळी वाळू। तर चला पाहूया काय नेमकं कॉम्बिनेशन आहे। मित्रांनो, चालत चालत आहे ना जेटीपर्यंत पोहोचलो आहे। आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एवढं मोठं जाळं आहे, हे जहाजावर टाकलं जातं आणि फिशिंग केले जाते। केवढी मेहनत असेल खरोखर। आणि या जेट्टीवर पोचलो आहे रत्नागिरीच्या इथे। एवढ्या बोटी आहेत ना मित्रांनो, पार्क केलं आहे, पाहू शकता। बाप रे, खूप साऱ्या बोटी, खूप साऱ्या बोटी इकडे पार्क केलं आहे। पाणी थोडं दूषित आहे पण इज ओके। पाहू शकता मित्रांनो, खूप साऱ्या बोटी आहे इकडे। एका बोटीला 3-3, 4-4 इंजिन्स लावलेले आहेत। इकडे पाहू शकता पाहू शकता बोटीवरती आहे ना जाळं बसवण्याचं काम सुरू आहे। म्हणजे पाण्यात आतमध्ये गेले की टाकायला मोकळे जाळं। तर मित्रांनो, ही आहे रत्नागिरीतली जेट्टी। आणि आता मित्र हो, आपण चाललो आहे रत्नदुर्ग किल्ला पाहायला। तिथे भगवती मातेचं मंदिरसुद्धा आहे। तर चला आपण रत्नदुर्ग किल्ला पाहू। मित्रांनो, माझ्या मागे पाहू शकता बरोबर त्या साईडला रत्नदुर्ग किल्ला। आता थोड्याच वेळात आपण किल्ल्यावर पोचणार आहोत। चला तर मग फायनली मित्र आपण रत्नदुर्ग किल्ल्यावर पोचलो आहे। चला आपण आता वर जाऊया आणि बघू आपण तिथलं दृश्य। मित्रांनो, थोडंफार काम सुरू आहे या किल्ल्याचं, पण तरीसुद्धा पाहू शकता छत्रपती शिवराय। आणि इकडे पहा, सुंदर प्रकारे बांधकाम केलं आहे। मित्रांनो, रत्नदुर्ग किल्ल्यावरती आपण तर जाणारच आहोत, पण त्या अगोदर आहे ना तुम्हाला एक आमच्या हा जो रत्नदुर्ग किल्ला आहे ना समुद्राच्या बाजूला बसलेला आहे। आणि तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण एक सुंदर असं दाखवतो बघा। एक खडक आहे आणि खडकाला केवढा मोठा होल पडला आहे बघा। हे पाहू शकता मित्रो, केवढा मोठा होल आहे दगडाला। पूर्ण जाऊन आपण पाहिले नाही, तिकडे जाऊ नाही शकत, एकदम क्लिअर दिसतंय। खूप सुंदर दिसतो तो। ॲक्च्युली काहीतरी असू शकतं तिकडे पूर्वीच्या काळात, काय तेवढी आयडिया नाही, पण सुंदर आणि अथांग समुद्रकिनारा या ठिकाणी पाहू शकता रत्नदुर्ग किल्ला। पाहू शकता आतमध्ये एंट्री करतोय आणि हा आहे मेन गेट। हे बघा, 7 वाजेपर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उघडा राहील, 7 ते 7।
मित्रांनो, सर्वप्रथम आहे ना आपण देवी भगवती मातेचं दर्शन घेऊया. किल्ले रत्नागिरी, सुंदर मंदिर. हेच ते मंदिर आपल्याला लांबून दिसत होतं. सारंग कान्होजी आग्रे, हे पाहू शकता. दर्या सारंग कान्होजी आग्रे. दीपमाळ, सो मित्रांनो, भगवती मातेचं दर्शन ते झालेलं आहे. आतमध्ये कॅमेरा अलाव नाही, मोबाईल अलाव नाही. सो मी आतमध्ये एवढी शूटिंग नाही काढू शकलो. पण मित्रांनो, पाहू शकता की हे भगवती मातेचं मंदिर आणि भगवती मातेच्या मंदिराच्या समोर कान्होजी आंग्रे यांचा पुतळा आहे. त्याचं कारण छत्रपती शिवरायांचे आरमार प्रमुख हे कान्होजी आंग्रे होते आणि म्हणून त्यांचा पुतळा इथे उभारण्यात आला. आणि मित्रांनो, रत्नागिरी जेटी मी तर प्रत्यक्षात तुम्हाला दाखवलीच जवळून. आता ह्या गडावरून कसं दिसतं, पूर्ण जेटी कशी दिसते गडावरून, ती आपण पाहूया. पाहू शकता हे पूर्ण जेटी आहे. आपण पुढे जाऊन आणखीन पाहूया. हे पाहू शकता मित्र, बारक्या बुरुज आणि समोरच आहे रत्नागिरी जेट्टी. हे मित्रांनो काय आहे ना, मला एवढं नाही माहिती. काहीतरी प्लॅन आहे मोठा. आणि ते पाहू शकता समोर हे पूर्ण जेट्टी आहे. पूर्ण होड्या आहेत सर्व. या होड्या मग अशा इकडून एक 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 मच्छीमारीला जातात. चला आपण पुढे जाऊया. आणि ह्या बुरुजाला बारक्या बुरुज असं म्हणतात. आता आला तो रेडे बुरुज. हा पाहू शकता. मच्छीमार बघा, समुद्रात बोट कशी फिरते.
सो मित्रांनो, मी आहे ना हे पूर्ण जेवढा जेवढे बुरुज आहे ना, हे सर्व पूर्ण बुरुज मी फिरणार, पूर्ण राऊंड मारणार आणि तुम्हाला दाखवणार हा रत्नदुर्ग किल्ला कसा दिसतो. एका साईडला पूर्ण समुद्र. हे आहे मार्के बुरुज. वाव, मित्रांनो पाहू शकता, सुंदर. पूर्णतः समुद्र. इथून बघा, एवढा मस्त दिसतोय ना नजारा. वाव, सॉलिड. मित्रांनो, हे आत्ता बांधकाम केलंय नवीन. आणि त्या पलीकडे पाहू शकता, तो पूर्ण किल्ल्याचाच हा भाग आहे. हे पाहू शकता, मला वाटतं ओठी लागलेली आहे. चला आता पुढे जाऊया. मित्रांनो, हे पाहू शकता, वेताळ बुरुज. सुंदर नजारा.